नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणीतरी खरंच सांगितलं आहे, चांगल्या लोकांची परीक्षा देव नेहमी घेतो, पण साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना खूप देत असेल, पण त्यांचा साथ कधी देत नाही. मित्रांनो, ह्या घटनेमध्ये एकदा एका माणसाची सरकारी शाळेमध्ये नोकरी लागते. तेथे तो पोचतो तेव्हा तेथे एक कसबा होता आणि 5 ते 6 किलोमीटर अंतरावर गावात शाळा होती आणि गाव खूप लहान होते. मग त्याने कसबेमध्ये खोली घेतली. तिथून गावापर्यंत जावं लागायचं. सुरुवातीला पैसे नव्हते म्हणून पायी जायचा. कधी कधी कोणाची गाडी भेटली तर लिफ्ट भेटून जायची. आणि पायी जाताना देवाला कोसायचा, कुठे आणून ठेवलं आहे, येथे गाडी पण नाहीये आणि काही साधन पण नाहीये, पण ठीक आहे, तुम्ही मला नोकरी दिली. मग त्याने विचार केला की कधी लिफ्ट भेटते तर कधी भेटत नाही. मग सर्वात आधी बाईक घेतली पाहिजे, जर मला इथं जगायचं असेल, मला सर्वाइव्ह व्हायचं असेल तर. सुरुवातीला पगारामधून पैसे वाचून बाईक खरेदी केली आणि असं करून लोनवर बाईक घेतली. आणि बाईक घेतल्यावर हे कधीच विसरला नाही जे त्याचे सुरुवातीचे दिवस होते. जेव्हा तो जायचा तेव्हा पायी जायचा, कधी लिफ्ट भेटायची कधी भेटायची नाही, म्हणून त्याने पण नेहमी दुसऱ्यांना लिफ्ट दिली. जेव्हा पण कसबेपासून निघायचा कोणाला तरी बाईकवर बसून घेऊन जायचा. गावापासून यायचा तेव्हा पण कोणाला तरी बसून आणायचा. कधी कोणी म्हातारा माणूस असायचा, कधी आजी तर कधी लहान मूल. अशा प्रकारे नेहमी त्याच्या गाडीवर कोणी ना कोणी सदा असायचा. म्हणून सर्वजण त्याची गाडी ओळखायला लागले होते की त्याच्या गाडीवर लिफ्ट भेटूनच जाते. एके दिवशी नेहमीप्रमाणे तो बाईक काढून निघायला लागला, पण त्या दिवशी त्याच्याबरोबर बाईकवर कोणीच नव्हतं. मग विचार करत होता, आज तर एकटंच जावं लागेल. तेव्हा त्याला एक माणूस दिसला. मग त्याला वाटलं, वा काय बात आहे, आज पण कोणीतरी गाडीवर बसेल. मग नेहमीप्रमाणे त्याने गाडी थांबवली आणि त्या माणसाला बसून घेतलं आणि त्या माणसाने सांगितलं की कसबेपर्यंत मला सोडून द्या. तो थोडा पुढे गेला आणि त्या माणसाने त्याच्या पाठीवर मागून चाकू लावला आणि बोलला की गुपचूप गाडी इथं थांबव, ही गाडी मी घेऊन जाईल आणि तू पायी जा. मग सरजीला वाटलं की त्याच्यासोबत लूट झाली आणि मग त्याने सांगितलं की हे बघ भाऊ, तू जो कोणी पण आहे, पण हे कोणाला सांगू नको की तू गाडी चोरली आहे, नाहीतर लोकांचा विश्वास उठून जाईल. तसं पण ह्या रस्त्यावर खूप कमी साधन आहे आणि लोक लिफ्ट देणं बंद करतील, म्हणून तुम्ही हे कोणाला सांगू नका की तुम्हीच या रस्त्याने गाडी चोरली आहे. आणि मी पण कोणाला सांगणार नाही की माझी गाडी चोरी झाली आहे. जिथे पाहिजे तिथे गाडी घेऊन जा. जो माणूस गाडी चोरत होता त्याने विचार केला की किती सज्जन माणूस आहे, किती चांगला माणूस आहे. मग त्याने विचार केला की मला पण माझं पोट भरायचं आहे, मी ही गाडी घेऊन फूर होऊन जाईल. मग तो गाडी घेऊन रफूचक्कर होऊन जातो. मग सरजी पायी कसबेपर्यंत आले आणि आपल्या रूम मध्ये गेले आणि परत देवाला सांगू लागले की आपण हे काय करून दिलं, माझी बाईक चोरीला झाली, आता तुम्हीच सांभाळा. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर दात घासण्यासाठी आपल्या बगीच्यामध्ये गेला जेथे तो राहायचा. तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला की बाईक तेथेच उभी होती आणि बाईक सोबत एक चिठ्ठी पण होती. त्याने चिठ्ठी उचलली आणि वाचायला लागला आणि हसायला लागला की चिठ्ठी त्या चोराने लिहिली होती. त्यामध्ये लिहिलं होतं की सरजी, तुमची बाईक तुम्हीच सांभाळा, ही गाडी आहे की अमिताभ बच्चन, प्रत्येक जण हिला ओळखतं. मी सर्वात आधी ही गाडी कबाडीवाल्याकडे घेऊन गेलो. मग तो म्हटला की सरजीची गाडी घेऊन तू काय करत आहे. मी कसं तरी बहाणा करून तिथून निघून आलो. मग मला भूक लागली तेव्हा टपरीवाल्याकडे गेलो काही खायला. तेव्हा तो म्हणाला, अरे तू सरजीची गाडी घेऊन इथे काय करत आहे. मग मी सांगितलं की सामान मागवला आहे घराचा. मग मी तेथून जीव वाचून बहाणा मारून निघून आलो आणि पुढे गेलो तर पोलीसवाल्यांनी नाक्यावर मला अडवलं आणि विचारलं, तू सरजीची गाडी घेऊन काय करत आहे. मग तेथे पण बहाणा मारून माझा जीव वाचवला. तुमची गाडी तुम्हीच सांभाळा, ही गाडी नाहीये, असं वाटतं की कोणीतरी प्रसिद्ध व्यक्ती आहे, मी ही तुमची गाडी तुम्हाला परत देतो. हे वाचून सरजी जोरात हसू लागला आणि परमेश्वरला सांगत होते की वा देवा, काय लीला आहे तुझी, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही म्हणून आज पण माझ्यासोबत वाईट झालं नाही. मित्रांनो, ही छोटीशी घटना आहे, पण ह्या घटनेमध्ये 2 गोष्टी शिकायला भेटतात. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही चांगलं करणार तर चांगलंच होईल, जसं कर्म असेल तसंच फळ भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, तो कधीच तुमचं वाईट होऊ देणार नाही. जसं आधी सांगितलं की जे चांगले लोक असतात त्यांची परमेश्वर जास्त परीक्षा घेतो, पण साथ कधी सोडत नाही. म्हणून देवाच्या आशीर्वादाने आपल्या खऱ्या मेहनतीबरोबर आपल्या परिवाराच्या प्रेमासोबत असं करून दाखवा की जग करून दाखवेल तुमच्यासारखं. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.